कोणत्याही टेस्टचं आपल्याला जेव्हा हे करायचं असते, लोकल एक्झामिनेशन करायचं असते, त्याच्यात 3 पार्ट असतात. एक इन्स्पेक्शन, पाल्पेशन अँड नंतर इन्स्पेक्शन आणि पाल्पेशन ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर ॲबडॉमेन असेल तर ऑस्कल्टेशन अँड परकशन. जर ॲबडॉमेन नसेल, एखादं स्वेलिंग असेल तर ओनली परकशन. इफ यू हॅव डाऊट द स्वेलिंग इज रिलेटेड विथ एनी वेसल, देन अगेन ऑस्कल्टेशन टू सी द एनी ब्रूट, आर्ट्रियल ब्रूट. जो आपण आवाज ऐकतो, म्हणजे आपण हार्टचे बीट्स ऐकतो, ते काय असतात? हार्टचे बीट्स म्हणजे ब्लडचा जो फ्लो असतो त्याच्यानंतर एक बीट तयार होते, ती ऐकतो. तसंच जर कुठल्याही व्हेसलशी, आर्टरीशी जर रिलेटेड असेल स्वेलिंग, तर हे पण शिकवलं आहे तुम्हाला. इफ स्वेलिंग इज रिलेटेड विथ आर्टरी, देन देअर इज अ ऑस्कल्टेशन अँड एक विशिष्ट प्रकारचा आवाज असतो, दॅट इज कॉल्ड आर्ट्रियल ब्रूट. म्हणून ऑस्कल्टेशन आपलं इन्स्पेक्शनमध्ये किंवा ॲबडॉमिनल पार्ट असेल तर मेजरमेंट. असायटिसचा पेशंट आहे किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट लॅप्रोटॉमी झालेला आहे, तर इफ देर इज अ डिस्टेन्शन ऑफ ॲबडॉमिन, इफ परफोरेशन इज देअर, इंटेस्टिनल परफोरेशन और असायटिस, देन मेजरमेंट ऑफ ॲबडॉमिन, ॲबडॉमिनल गर्थ म्हणतात त्याला. टेपनी आपण ते मेजरमेंट देतो. कसं? अंबिलिकस टू अंबिलिकस, पूर्ण जो परिघ आहे त्याचा गर्थ ती मोजतो आणि त्याच्यानंतर ती गर्थ वाढते आहे की कमी होते आहे. पोस्ट ऑपरेटिव्ह समटाइम्स देअर मे बी डिस्टेन्शन ऑफ ॲबडॉमिन, देन यू हॅव टू मेजर द ॲबडॉमिनल गर्थ डेली और आफ्टर 3 hours or 4 hours असं आपण गर्थ घेत असतो. किंवा फ्रॅक्चर झालेलं आहे, इफ फ्रॅक्चर ऑफ लोअर लिम्बचं फ्रॅक्चर झालेलं आहे, स्पेशली म्हणजे लोअर लिम्ब म्हणण्यापेक्षा जर फ्युमर नेक फ्रॅक्चर आहे. फ्युमर नेक फ्रॅक्चर इज कॉमनली सीन इन ओल्ड एज. फ्युमर नेक फ्रॅक्चर, आता फ्युमरचे पार्ट, नेक असते, बॉल असते, फ्युमर नेक असते अँड ट्रोकेंटर असतात, ग्रेटर ट्रोकेंटर अँड लेसर ट्रोकेंटर. बॉल आणि ग्रेटर ट्रोकेंटरच्या मध्ये जो पार्ट असतो दॅट इज द नेक ऑफ फ्युमर, आणि ती नेक जनरली फ्रॅक्चर होत असते. आणि ती नेक फ्रॅक्चर झाल्यानंतर, आता तो ती नेक फ्रॅक्चर झाल्यानंतर अशी जरा नेक लांबच असते. ती फ्रॅक्चर झाल्यानंतर ती नेक तुटून एक तर बोनवर बोन जाते किंवा इम्पॅक्टेड फ्रॅक्चर होते. म्हणजे त्या फ्रॅक्चर झालेल्या 2 तुकड्यांमध्ये भाग चालला जातो किंवा डिस्प्लेस्ड होऊन तो पार्ट वर जातो किंवा खाली जातो. मग आता असं जर बोन आहे ते असं झालं किंवा असं गेलं तर ही जी लेंथ आहे ही कमी होईल. लॉजिकची गोष्ट आहे, याच्यामध्ये काही खूप सायन्स आहे किंवा काही ही गोष्ट आहे अशी नाही, की लॉजिक आहे. तर अशा पेशंटमध्ये आपल्याला पाहिल्यानंतर इन्स्पेक्शन करताना, नॉट पाल्पेशन, ओनली इन्स्पेक्शन, यू कॅन मेक अ diagnosis that is called clinical diagnosis, की this is the femur neck fracture. इंटरट्रोकेंट्रिक काय ते वेगळं, पण ही एक गोष्ट की शॉर्टनिंग ऑफ लोअर लिम्ब विच इज फ्रॅक्चर. ह्या गोष्टीमुळे, कारण हा जॉईंटमध्ये जो भाग आहे तो पार्ट तुटल्यामुळे थोडंसं बोन काही सेंटीमीटरनी काही मिलीमीटरनी जरी गेलं तरी शॉर्टनिंग ऑफ लिम्ब. समजलं ना का बरं शॉर्टनिंग होईल? दुसऱ्या पायापेक्षा तो भाग शॉर्ट झालेला असेल. दुसरी गोष्ट, एकदम हेल्पलेस राहते, कारण जो जॉईंट असते, जर या दाराचा एखादी तो त्याला इंजिस म्हणतात, इंजिस जर निघालं तर त्या दाराचा जो पार्ट आहे तो पार्ट काय होईल? हेल्पलेस होऊन जाईल. खालचा त्याला आधार नसल्यामुळे त्याला लटकत राहील किंवा त्याचा पार्ट असा पट असं होईल. तर
त्या पायाचा आधार गेल्यामुळे तो पाय हेल्पलेस होईल. जसा असा पंजा राहतो तो असा पंजा न राहता पायाचा असा पडून जाईल लॅटरली, कारण त्याला आधारच नसतो. म्हणून पेशंट लाईंग डाऊन ऑन द बेड विथ शॉर्टनिंग ऑफ लोअर लिम्ब अँड पेशंट इज हेल्पलेसली डाऊन ऑन द बेड अँड affected limb dorsum of foot is helplessly laterally to the body. तो पेशंट असा पडलेला आहे इन शॉर्टनिंग ऑफ पाहिल्याबरोबर पेशंट आला. ह्या अशा गोष्टी इन्स्पेक्शनवरून आपल्याला लक्षात येते आणि याच्यामध्ये मेजरमेंट करावं लागते. आता तो भाग गेला. पण पाल्पेशन, इफ द स्वेलिंग इज प्रेझेंट इट इज पाल्पेटेड सिस्टमिकली फ्रॉम इन फ्रंट, फ्रॉम साईड, फ्रॉम बिहाइंड अँड नथिंग ऑल द पॉईंट्स. परत स्वेलिंगमध्ये जे आपण पॉईंट्स पाहिलेले आहे, लोकल टेम्परेचर, टेंडरनेस, साईज अँड शेप. मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला होता जो हर्नियाचा होता, तुम्ही पाहिलेला असाल. त्याच्यात मी टेम्परेचर, टेंडरनेस अँड साईज अँड शेप आपण हे डिस्कस केलेलं आहे इन स्वेलिंग चॅप्टर, एक्झामिनेशन ऑफ स्वेलिंग. तेच नियम सगळीकडे लागू होतात. म्हणून स्वेलिंग चॅप्टर हा पूर्ण टीप ऑफ द टंग पाहिजे. ओनली इम्पॉर्टंट पॉईंट रिलिव्हंट टू केस ऑफ हर्निया आर डिस्कस्ड हिअर. Position and extent of the swelling. If the swelling descend into the scrotum or labia majora, in male that is scrotum and in female that is labia majora. म्हणजे स्क्रोटम पर्यंत स्वेलिंग आलेलं आहे की अप टू द सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग आहे हे पाहायचं आहे. इट इज ऑब्वियसली अन इन्ग्वायनल हर्निया. When it remains confined to the groin, it should be differentiated from the femoral hernia. तर मी तुम्हाला सांगितलं होतं मेल आणि फिमेल. आता पहिली गोष्ट आपल्याला ही आहे की फिमोरल हर्निया इज कॉमन इन फिमेल. फिमोरल हर्निया इज कॉमन इन द फिमेल, femoral female, and inguinal hernia is common in male. This is the inguinal region. This is the abdomen. Inguinal hernia comes through the inguinal canal. नेक्स्ट पिरियडला व्हॉट इज इन्ग्वायनल कॅनाल वाचून यायचं. BDC मध्ये अप्लाइड ॲनाटॉमी ज्याच्यात आहे त्याच्यामध्ये इन्ग्वायनल कॅनाल हा स्पेशल पॉईंट आहे. अप्लाइड ॲनाटॉमी, अप्लाइड इम्पॉर्टन्स ऑफ इन्ग्वायनल कॅनाल वाचून यायचं. बाउंड्रीज ऑफ इन्ग्वायनल कॅनाल वाचून यायच्या. कंटेंट्स ऑफ इन्ग्वायनल कॅनाल इन मेल अँड फिमेल. लक्षात. हा थाय जो असतो ह्याच्या इन्ग्वायनल कॅनाल हा प्युबिक ट्युबरकल पासून अँटेरियर सुपेरियर इलिएट स्पाइन इथपर्यंत असतो इन्ग्वायनल लिगामेंट आणि इन्ग्वायनल रिजन. मिडियल टू इन्ग्वायनल कॅनाल इज द इन्ग्वायनल हर्निया. बिलो द इन्ग्वायनल कॅनाल femoral hernia comes below the inguinal region and inguinal hernia medial to inguinal region. दोन पहिले लक्षात ठेवायचे. If swelling is up to the scrotum or up to the labia majora, it is the inguinal hernia. लक्षात. Anatomical structures are considered in respect the pubic tubercle and inguinal ligament. An inguinal hernia is positioned above the inguinal ligament and below the medial to pubic tubercle. This is the pubic tubercle. लक्षात. Anatomical structure, pubic tubercle and inguinal ligament, two structures are important in case of hernia. Maybe femoral hernia, it may be inguinal hernia. These two structures are important. The inguinal hernia is positioned above the inguinal ligament and medial to pubic tubercle.
and femoral hernia is below the inguinal ligament and lateral to pubic tubercle. Below and lateral, medial and above. Alakshat, these two structures are important. Then to get above the swelling, हे मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. टू गेट अबोव द स्वेलिंग हे कशासाठी आहे? मेलमध्ये इन्ग्वायनोस्क्रोटल स्वेलिंग जे असतात, हे स्क्रोटम झालं मेलमधलं. हा इथून स्क्रोटमच्या बॉटमपासून, दिस इज द बॉटम ऑफ स्क्रोटम, सॉरी, दिस इज द नेक ऑफ द स्क्रोटम अँड दिस इज द बॉटम ऑफ स्क्रोटम. तर ह्या नेकच्या पासून डिफरन्शिएट करतो आपण स्वेलिंग. इफ स्वेलिंग इज इन्ग्वायनल, if swelling is scrotal or if swelling is inguinoscrotal, असे तीन प्रकार असतात. प्युअरली inguinal swelling, प्युअरली scrotal swelling and inguinoscrotal swelling. त्याच्यामध्ये हे डिफरन्शिएट करायसाठी, ह्या गोष्टी डिफरन्शिएट करायसाठी म्हणजे हायड्रोसिल हर्निया और हायड्रोसिल विथ हर्निया, ह्या तीन गोष्टी डिफरन्शिएट करण्यासाठी टू गेट अबोव द स्वेलिंग ही टेस्ट महत्त्वाची आहे. हाऊ इट परफॉर्म इन केस ऑफ ए स्वेलिंग, इट इज इम्पॉर्टंट द एक्झामिनेशन डिफरन्शिएट द स्क्रोटल स्वेलिंग फ्रॉम अँड इन्ग्वायनोस्क्रोटल स्वेलिंग. द रूट ऑफ द स्क्रोटम किंवा नेक ऑफ द स्क्रोटम, याला रूट ऑफ द स्क्रोटम और नेक ऑफ द स्क्रोटम म्हणतात. रूट नॉट रूट, रूट ऑफ द स्क्रोटम is held between the thumb from in front, म्हणजे थंब तुमचा इथे आला पाहिजे आणि पोस्टेरियरली इंडेक्स फिंगर. होल्ड स्क्रोटम ॲट द रूट विथ द थंब ॲट अँटेरियर साईड अँड पोस्टेरियरली इंडेक्स फिंगर. होल्ड कॉर्ड अँड टू रीच अबोव द स्वेलिंग. म्हणजे रीच अबोव द स्वेलिंग म्हणजे दोन्ही आपल्याला हातात आला पाहिजे. काय? कॉर्ड हातात आली पाहिजे. कॉर्ड, कॉर्ड मीन्स कॉर्ड म्हणजे काय? कॉर्ड मिनिंग ऑफ द कॉर्ड. कॉर्ड म्हणजे काय? लेमॅनच्या लँग्वेजमध्ये कॉर्ड म्हणजे काय? अजून येस, कॉर्ड मीन्स सेव्हरल स्ट्रक्चर्स लाईक अ थ्रेड बाइंड इन अ वन और सिंगल स्ट्रक्चर. कॉर्ड. आता कॉर्ड म्हटल्यानंतर याच्यात मल्टिपल स्ट्रक्चर्स येणार, 1 2 3. कंटेंट्स ऑफ कॉर्ड हे पण वाचून यायचं आहे. तर हे आपल्याला विशिष्ट फिलिंग लागते. ते जर फिलिंग लागलं तर वी रीच अबोव द स्वेलिंग, दॅट इज कॉल्ड वी रीच अबोव द स्वेलिंग. ते कॉर्डचं नॉर्मल स्ट्रक्चर तुम्हाला जर कळलं तर यू कॅन डिफरन्शिएट दॅट यू रीच अबोव द स्वेलिंग और नॉट. If cord structure are not purely palpated, then you are not reach above the swelling. In case of femoral hernia, this examination is not used. Why? Because there is no relation with inguinal canal or cord, because this swelling is below and lateral to pubic tubercle. So this test importance is not in case of femoral hernia. Then next, consistency. The swelling feels doughy or granular if the hernia contains omentum. ज्यांनी ऑपरेशन पाहिलेलं आहे, omentum is a fat-like structure and small nodules are there. This is the fat-like structure and small nodules. असं लिबलिबी आणि असं नोड्युलर असलेलं स्ट्रक्चर आपल्याला लागते. जर आपण पाल्पेट केलं, कन्सिस्टन्सी जर पाल्पेट केली स्वेलिंगची हर्नियामध्ये, तर आपल्याला टॉपिक असं म्हणजे लुसलुशीत आणि असे ग्रॅन्युल्स जे असतात, तुम्ही ते बीन बॅग पाहता ना, त्याचं फिलिंग कसं असते,
तसं एक विशिष्ट प्रकारचं फिलिंग बीन बॅग रोज पाहिली तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे बीन बॅगचं हे बीन सॅक म्हणायच्या. पण हर्निया एकदा पाल्पेट केल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हे नोड्युलर स्ट्रक्चर लागलं तर ओमेंटम आहे, सॉफ्ट स्ट्रक्चर लागलं तर बॉवेल्स आहेत आणि विशिष्ट प्रकारचा आवाज जर आला त्याच्यामध्ये गडगड 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 गर्गलिंग साऊंड जर आला तर बॉवेल्स इंटेस्टाईन आहे. द स्ट्रँग्युलेटेड हर्निया फील्स टेन्स अँड टेंडर. स्ट्रँग्युलेशन म्हणजे स्ट्रँग्युलेट होणे, ब्लड सप्लायच्या नंतरची गोष्ट. स्ट्रँग्युलेशन म्हणजे मीनिंग ऑफ वर्ड स्ट्रँग्युलेशन. स्ट्रँग्युलेशन म्हणजे डिक्शनरी मीनिंग ऑफ स्ट्रँग्युलेशन. ते समजल्याशिवाय काहीच नाही समजत. तुम्हाला साधे साधे वर्डचे मिनिंग, एक्झॅक्ट मिनिंग जे ले मॅनला माहीत असतात किंवा आपल्या दैनंदिन जीवनात जे माहिती असतात ते मिनिंग माहीत असतील. आता कॉर्ड सांगितली, कॉर्ड म्हणजे आता तुम्हाला लक्षात येईल की स्ट्रँग्युलेशन म्हणजे काय. व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्ट्रँग्युलेशन? अडकणे. तर स्ट्रँग्युलेटेड हर्निया तुम्हाला कार्डिनल सायन्स सांगितले होते की रिड्युसिबिलिटी अँड कफ इम्पल्स पॉझिटिव्ह. Reducibility of swelling and cough impulse are positive. These two are the cardinal signs of hernia. And cardinal signs of hydrosis, irreducibility and to get reach above the swelling. म्हणजे आत्ता जे सांगितलं थंब आणि नेकमध्ये आपण. तर आता हर्नियाची डेफिनेशन काय सांगितली होती? प्रोट्रुजन ऑफ एन ऑर्गन थ्रू ॲन ॲबनॉर्मल ओपनिंग. समजा थ्रू ॲन ॲबनॉर्मल ओपनिंग म्हणजे आपल्या इन्ग्वायनल कॅनलमध्ये जे दोन रिंग असतात, सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग अँड डीप इन्ग्वायनल रिंग. ह्या रिंग असतात ह्या नॅचरली क्रिसक्रॉस ऑफ मसल्स जे असते, क्रिसक्रॉस ऑफ मसल्स, त्याच्यामुळे एक प्रकारची रिंग तयार होते. असं मसलचं जाळं तयार झाल्यानंतर अशी तिथं रिंग तयार होते. अशा ह्या रिंग तयार झाले असतात, सुपरफिशियल इन्ग्वायनल रिंग अँड डीप इन्ग्वायनल रिंग. ह्या रिंग जर काही कारणास्तव डायलेट झाल्या किंवा मोठ्या झाल्या तर ह्या इकडून ॲबडॉमिनमधून येणारे कंटेंट याच्यामधून येतात आणि ते परत जातात. ॲबनॉर्मल ओपनिंग झाल्यानंतर परत येणे आणि जाणे सुरू असते. समजा ही खिडकी ही दरवाजा आपण बंद केला आणि या खोलीतलं प्रेशर वाढवलं, पूर्ण एअरटाईट केलं आणि खिडकीत त्या ठिकाणी पडदा लावलेला आहे आणि खूप प्रेशर वाढलं तर तिथं जर छोटं छिद्र असेल तर तो पडदा बाहेरून आपल्याला डोकावताना दिसेल. जेव्हा या खोलीतलं प्रेशर आपण कमी करू तर पडदा आतमध्ये जाईल. आलं लक्षात? पण आपण खूप प्रेशर वाढवलं आणि पडदा सटकन बाहेर चालला गेला, पूर्ण बाहेर गेला आणि प्रेशर कमी केलं पण पडदा पूर्ण बाहेर गेलेला आहे, तो परत येत नाही. का बरं नाही येत? त्या छिद्राच्या कॅपॅसिटीच्या पेक्षा जास्त प्रेशरमुळे पूर्ण पडदा बाहेर गेलेला आहे. लक्षात? तो परत प्रेशर कमी केल्यानंतर परत येत नाही. मग आपण बाहेरून तो घुसवायचा प्रयत्न करतो परंतु आतलं प्रेशर इतकं जास्त असते की तो प्रेशरनं जातो, पण आपण जेव्हा बाहेरून लोटतो तेव्हा तो आतमध्ये जात नाही. दॅट इज त्या स्ट्रँग्युलेशन ऑफ दॅट कर्टन. तो आतही येऊ शकत नाही, बाहेरही जाऊ शकत नाही, कारण ती जी खिडकी होती त्या खिडकीच्या कॅपॅसिटीपेक्षा प्रेशरमुळे जास्त भाग त्याचा बाहेर आला. कधी कधी पेशंटला खूप कफ येतो, खूप जोरात खोकलतो,
त्या याच्यात किंवा कॉन्स्टिपेशन होते म्हणून कॉन्स्टिपेशनसाठी जोर लावण्याच्या प्रकारात हे कंटेंट्स जास्त येतात बाहेर. किंवा एम्प्टी बॉवेल असतात ते बाहेर येऊन जातात. आल्यानंतर ते बॉवेल तर भरणारच आहे, प्रोसेस सुरूच राहणार आहे. मग ही नेक पडते कमी, ही जी नेक असते ही कमी पडते आणि हे बॉवेल्स बाहेर येतात. दॅट इज कॉल्ड स्ट्रॅंग्युलेशन ऑफ हर्निया. आणि हा हर्निया जो पेशंट गिव्स प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ कप इम्पल्स पॉझिटिव्ह अँड reducibility, patient suddenly gives the history, the swelling becomes suddenly irreducible and cup impulse are negative and patient gives complaints of pain. Otherwise, simple hernia, reducible hernia is a painless condition and strangulated hernia is a painful condition. This is the consistency, about consistency. And you palpate the swelling at the site of inguinal region with tenderness, which was non-tender swelling previously suddenly become tender. This is the strangulation. समझ